नमस्कार, Niksha.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीतील शिक्षणासाठी तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्ही जर्मनीमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करत असाल आणि जर तुम्ही मास्टर्स इन मॅनेजमेंट करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही मास्टर्स इन मॅनेजमेंट जर्मनीमध्ये जाऊन कशा प्रकारे करू शकता आणि तुम्हाला जर्मनीतील मूव्ह करण्यासाठी, जर्मनीतील शिक्षणासाठी जाण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने जाऊ शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी असेच जर कधी तुम्हाला अपडेट्स मिळत राहायचे असेल तर त्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तसेच आमचा फेसबुक ग्रुप देखील आहे, तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यावरती देखील तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तसेच आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, तिथे देखील तुम्हाला अगदी महत्त्वाचे जे अपडेट्स असतील ते मिळत राहतील. चला तर मग आपल्या पॉईंट्सवरती येऊयात. तुमचं मास्टर्स इन मॅनेजमेंट इन जर्मनी. जर्मनीमध्ये तुम्हाला तुमचं हे जे मास्टर्स इन मॅनेजमेंट करायचं आहे यासाठी तुम्हाला जे अपडेट्स हवे आहेत किंवा यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटी कशी सर्च करायची आहे, यासाठी तुम्हाला तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते कसे प्रिपेअर करायचे आहेत, तसेच तुम्ही कशा प्रकारे मास्टर्स इन मॅनेजमेंटसाठी प्रिपेअर करू शकता जर्मनीत जाण्यासाठी, या सर्व गोष्टींचे जे उत्तर आहे तुम्हाला एका टूल किटमध्ये मिळणार आहे. ही टूल किट काय आहे चला मी तुम्हाला ती स्क्रीनवरती सांगतो. सो तुम्हाला तुमचा मास्टर्स इन मॅनेजमेंटची प्रोसेस जी आहे किंवा जे ॲडमिशन प्रोसेस आहे तुमची ती सिंपल करण्यासाठी जी निक्षाला टूल किट मिळवून देणार आहे, ती टूल किट तुम्हाला कशी मिळवायची आहे, कशी बाय करायची आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला जो स्क्रीनवरती QR कोड दिसत असेल तो स्कॅन करा किंवा Niksha.comच्या वेबसाईटवरती या. निक्षालाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर एक्सप्लोर ऑलच्या ऑप्शनमध्ये या, इथे बंडल्सला क्लिक करा. बंडल्सला क्लिक केल्यानंतर बिझनेस अँड मॅनेजमेंटला क्लिक करा. बिझनेस अँड मॅनेजमेंटला क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला मास्टर्स इन मॅनेजमेंटचं ऑप्शन दिसत असेल. इथे मास्टर्स इन मॅनेजमेंटच्या ऑप्शनला क्लिक करायचं. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बाय नाऊचं ऑप्शन दिसत असेल. बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक करा. बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, ज्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस जो बरोबर असला पाहिजे, ज्यावरती तुम्हाला तुमच्या या टूल किटचा ॲक्सेस मिळणार आहे. त्यानंतर तुमचा लास्ट नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित फिल करा. मी डमी फिल करतोय. तुमची ही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा बिलिंग ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे. इथे मी एक रँडम ॲड्रेस सिलेक्ट करतोय. तुम्ही तुमचा बरोबर ॲड्रेस जो असेल तो सिलेक्ट करा. हा ॲड्रेस सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे मी ॲग्री करतो, याला प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक करतोय. प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड जनरेट होईल. या QR कोडला स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट कंप्लीट करू शकता आणि ही जी टूलकिट आहे ती मिळू शकता. याचा ॲक्सेस तुम्हाला मिळालेला असेल हे पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर. या व्यतिरिक्त तुमच्याकडे कार्ड, नेट बँकिंग, EMI हे देखील ऑप्शन आहे. या ऑप्शनचा देखील तुम्ही वापर करून ही टूलकिट बाय करू शकता. आता तुम्हाला ही टूलकिट मिळाल्यानंतर सुरू होतो इथून पुढच्या महत्त्वाची स्टेप. म्हणजे काय, तर तुम्हाला जर्मनीमध्ये शिक्षणासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जर्मन लँग्वेज. अनेक ठिकाणी तुम्हाला मिनिमम बेसिक लेवलची जर्मन लँग्वेज येणं गरजेचं आहे. मिनिमम A2 लेवलची जर्मन लँग्वेज येणं तुम्हाला गरजेचं आहे. ते रिक्वायर्ड आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे या टूलकिटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे जर्मन लँग्वेजचा कोर्स. यामध्ये तुम्हाला तुमची जर्मन लँग्वेज आहे बेसिक लेवलची ती शिकू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला तुमची लँग्वेज शिकवली जाईल, बेसिक लँग्वेज जी जर्मनीची तुम्हाला रिक्वायर्ड असेल. त्या व्यतिरिक्त जी सेकंड आणि महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी जी हेल्प असणार आहे ती मिळणार आहे तुमच्या एक्सेल शीट थ्रू. ज्या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव दिलं असेल, ज्यामध्ये तुम्ही कुठे फीड बसता आहात, कुठल्या युनिव्हर्सिटीला तुम्ही शॉर्टलिस्ट होऊ शकता हे तुम्हाला कळणार आहे. हे तुम्हाला सर्च इंजिनवरती जाऊन जर तुम्ही शोधायला गेलात तर ते खूप कठीण होईल. परंतु ही सगळी इन्फॉर्मेशन सोबत तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट कशी करायची आहे ते तुम्हाला कळणार आहे. चला तर मी तुम्हाला वेळ न घालवता एक्सेल शीट दाखवतो कशी असणार आहे. ही डमी आहे, परंतु तुम्हाला तुमची रिअल मिळेल बिझनेस अँड मॅनेजमेंटसाठी, मास्टर्स इन मॅनेजमेंटसाठी. सो मास्टर्स इन मॅनेजमेंटसाठी जी तुम्हाला टूलकिट मिळणार आहे त्यामध्ये बघा इथे काय काय एक्सेल शीटमध्ये युनिव्हर्सिटी, नंतर युनिव्हर्सिटीचं लोकेशन, कोर्स, नंबर ऑफ सेमिस्टर, इनटेक कुठला आहे ते दिलेलं असणार आहे, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, ऍप्लिकेशन डेडलाईन, फीस आणि सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन. या सगळ्या गोष्टी असतील. त्यासोबतच सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन नंतर तुम्हाला IELTS स्कोअर काय लागणार आहे, टॉफिल स्कोअर काय लागणार आहे, जर्मन लँग्वेजचा स्कोअर काय लागणार आहे, गेटचा स्कोअर काय लागणार आहे, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काय रिक्वायर्ड आहे, ऍप्लिकेशन वाया, त्यानंतर वेबसाईट लिंक आणि डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड बघा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेव्हा तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला पूर्वीच जर माहित असतील की कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत तर ते तुम्ही आधीच ऍडमिशन प्रोसेसच्या आधीच तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी करून ठेवू शकता, ते कंप्लीट करून ठेवू शकता. सो तुमची ऍडमिशन प्रोसेस एकदम सिंपल होईल. बॅचलर्स ॲक्सेप्टेड फॉर दिस कोर्स, त्यानंतर जर्मन GPA रिक्वायर्ड, त्यानंतर APS रिक्वायर्ड विथ ऍप्लिकेशन. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन केलेल्या आहेत की त्या कशा असणार आहेत. नॉट रिक्वायर्ड, कुठे काय लागणार आहे, वर्क एक्सपिरियन्स किती लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे सगळं तर ठीक आहे, परंतु मला या माझ्या जे युनिव्हर्सिटीज आहेत ती युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करण्यासाठी मला माझ्या गोष्टी कशा सर्च करू, मी कुठला स्कोर, माझा एक स्कोर आहे, ग्रेचा स्कोर आहे किंवा गेटचा स्कोर आहे, त्यानंतर किंवा तुमचा
जर्मन लँग्वेजचा स्कोर आहे, या स्कोअरनुसार मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शॉर्टलिस्ट होतो, यासाठी मी ही पूर्ण एक्सेल शीट रीड करत बसायची का? तर असं नाहीये. तुम्हाला वरती बघा, इथे 3 डॉट्स दिसत असेल, या ॲरोजवरती जाऊन तुम्हाला तुमचे जे फिल्टर्स आहेत ते अप्लाय करू शकता आणि ते फिल्टर्स अप्लाय करून तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीत फिट बसत आहात ते तुम्ही बघू शकता. आता ते कसे अप्लाय करायचे आहेत फिल्टर्स ते मी तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा युनिव्हर्सिटीचं लोकेशन दिलेलं आहे. आता लोकेशनमध्ये काय करायचं आहे? फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे 3च लोकेशन एक्सेप्टेड आहेत. ठीक आहे. त्या 3 लोकेशन्समध्ये फॉर एक्झाम्पल आपण विचार करू, की तुम्हाला आधी सगळे ऑप्शन्स मी क्लिअर करतोय आणि फॉर एक्झाम्पल विचार करा, की ह्या 3च लोकेशन्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही याच 3 लोकेशनसाठी सुटेबल आहात, ओपन आहात ॲडमिशन घेण्यासाठी. सो तुम्हाला केवळ या 3च युनिव्हर्सिटीजची इन्फॉर्मेशन हवी आहे. तर काय करायचं, या 3 युनिव्हर्सिटीजला सिलेक्ट करा. या 3 युनिव्हर्सिटीजला सिलेक्ट केल्यानंतर खाली आल्यानंतर ओके क्लिक करा. आता बघा तुमच्यासमोर केवळ त्या 3 युनिव्हर्सिटीजचं नाव आहे, लिस्ट आहे. जिथे-जिथे त्या सिटीजचं नाव आहे, ज्या सिटीजमध्ये त्या लोकेशनमध्ये कुठल्या-कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत ते तुम्हाला दिलं आहे आणि त्या युनिव्हर्सिटीच्या काय-काय रिक्वायरमेंट आहेत ते तुम्हाला इथे पूर्ण दिलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता, की या 4 युनिव्हर्सिटीजपैकी तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये फिट बसत आहात, कुठल्या युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही तुमचे जे सगळे रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल करत आहात आणि तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही फिल्टर्स अप्लाय करू शकता. हे फिल्टर्स अप्लाय करून तुम्हाला बघू शकता, की कुठे तुम्ही फिट बसत असाल. तसेच अजूनही आहेत बाकी सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला इथे तुमचा जो आहे तो फिल्टर्स अप्लाय करून तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचा जर्मन लँग्वेजचा स्कोर आहे. जर्मन लँग्वेजच्या स्कोरसाठी तुम्हाला असा विचार करू, की B2 लेव्हलची लँग्वेज येते आणि B2 लेव्हलची लँग्वेज तुम्हाला मिनिमम रिक्वायर्ड असलेल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. सो मग तुम्हाला B2 लेव्हलला सिलेक्ट करायचं आहे. ओके करा. आता केवळ त्या युनिव्हर्सिटीजची लिस्ट तुमच्या समोर आहे, ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही B2 लेव्हलची जी जर्मन लँग्वेज आहे, त्या लँग्वेजच्या सर्टिफिकेटसोबत ॲडमिशन घेऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला फिल्टर्स अप्लाय करायचे आहे. प्रत्येक याच्यामध्ये फिल्टर्स ऑप्शन आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचे फिल्टर अप्लाय करून बघू शकता, की तुम्ही कुठे फिट बसत असाल. या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करायला हेल्प मिळेल. आता या व्यतिरिक्त ज्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत, त्यामध्ये काही येतं तुमचे डॉक्युमेंट्स. त्यामध्ये SOP, तुमचं लेटर ऑफ रिकमेंडेशन, तुमचं जर्मन व्हिसा कव्हर लेटर, या सगळ्या गोष्टी. आता त्या कशा क्रिएट करायच्या आहेत, ते तुम्हाला कसं मिळणार आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवतो. सो स्टेटमेंट ऑफ पर्पज जो तुम्हाला लागणार आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला कशाप्रकारे क्रिएट करायचा आहे, त्यामध्ये कुठला डेटा असेल, तुम्हाला कशाप्रकारे तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत, हे सगळं इथे दिलेलं आहे. तुमच्या मास्टर्स इन मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी तुम्ही अशा प्रकारे तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज क्रिएट करू शकता. हे तुम्हाला तुमच्या टूल किटमध्ये मिळणार आहे. हा डमी असेल, परंतु तुम्हाला तुमच्या टूल किटमध्ये जो मिळणार आहे, तो तुमचा ओरिजिनल असेल. तो बघून तुम्ही तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे, तो तुमचा क्रिएट करू शकता. त्यासोबतच LOR म्हणजे लेटर ऑफ रिकमेंडेशन जो तुमचा आहे, तो लेटर ऑफ रिकमेंडेशन तुम्ही कसं क्रिएट करायचं आहे, ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. काय-काय इन्फॉर्मेशन त्यामध्ये फिल करायची आहे, कशी असणार आहे, त्याचा फॉर्मॅट कसा असेल, हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा लेटर ऑफ रिकमेंडेशन देखील तिथे बघून तुमचं लेटर ऑफ रिकमेंडेशन क्रिएट करू शकता. त्यानंतर जर्मन व्हिसा कव्हर लेटरमध्ये तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत, नेम, ॲड्रेस, सिटी, पोस्टल कोड, कंट्री, त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट काय मेन्शन करायचा आहे, त्यानंतर तुमची कुठल्या गोष्टी तुम्ही खाली डेटामध्ये तुम्ही फिल करसाल, तुम्ही कुठल्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करसाल, त्यानंतर कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी रिक्वायर्ड आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे जर्मन व्हिसा कव्हर लेटरमध्ये दिलेल्या असणार आहेत. तुमच्या टूलकिटमध्ये या मिळणार आहेत. ही बघून तुम्ही तुमचं जर्मन व्हिसा कव्हर लेटर देखील कंप्लीट करू शकता. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट तुमचा स्टुडंट सीव्ही, तुमचा युरोपास सीव्ही. सो तुमचा युरोपास सीव्ही, तुमचा स्टुडंट सीव्ही कसा असायला पाहिजे, तिथे जर्मनीमध्ये तुम्हाला स्टुडंट सीव्ही एक रिक्वायर्ड असतो. या स्टुडंट सीव्हीच्या टेम्पलेट्स काही फिक्स्ड आहेत. या फिक्स टेम्पलेट्स कशा असतील, तुम्हाला कशाप्रकारे तुमचा स्टुडंट सीव्ही क्रिएट करायचा आहे, ते देखील तुम्हाला इथे बघून तुमचा स्टुडंट सीव्ही क्रिएट करता येतील. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही अनेक गोष्टी ह्या टूलकिटमध्ये तुम्हाला ज्या मिळणार आहेत, त्या यूज करून तुम्ही तुमचं जर्मनचं जे जर्नी आहे ती इझी करू शकता, सोपी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जो सपोर्ट असणार आहे जर्मनच्या ॲडमिशनसाठी, तो सपोर्ट तर तुम्हाला मिळणारच आहे ह्या टूलकिटमध्ये. सो अशा प्रकारे तुमची असेल ही टूलकिट. तर मग अशी असणार आहे ही तुमची मास्टर्स इन मॅनेजमेंटसाठीची टूलकिट, जी तुम्हाला निक्षाने तुमच्यासाठी बनवली आहे. या टूलकिटचा वापर करून तुम्ही तुमचा प्रवास सोपा करू शकता, सुसह्य करू शकता. सो या टूलकिटचा वापर करा आणि जर्मनीत तुमचं एज्युकेशन स्टार्ट करा. सो तसेच अशा अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.